हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। कालच आपण आपली न्यूट्रिशन सिरीज संपवली। त्याच्यामध्ये आपण सगळे इसेन्शियल मिनरल्स, त्याच्यानंतर सगळे विटॅमिन्स बघितले आणि हे सगळं आपण कशासाठी माहिती करून घेत होतो, तर आपल्याला एक उत्तम शरीर आणि उत्तम मन हे पाहिजे होतं। आता हे सगळं आपलं हेल्दी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आणि रोजचं आपलं आयुष्य मस्त छान जगता यावे यासाठी चाललं। कालच मी न्यूज ऐकली की पुण्यामध्ये एक स्त्रीनं वजन कमी करण्यासाठी कोणती तरी शस्त्रक्रिया करून घेतली आणि ती चुकीची झाली आणि ती स्त्री आता मरणासन्न अवस्थेत आहे। आता जेव्हा आपण न्यूट्रिशन बद्दल बोलत होतो, जेव्हा आपण सगळं हेल्दी ठेवण्याबद्दल बोलत होतो, तेव्हा आपण ते शरीर आणि शरीर इतकंच बघत होतो। आता जेव्हा एखादं शरीर आपण म्हणतो तेव्हा त्याचे वेगवेगळे टाइप्स असतात, त्याचे वेगवेगळे शेप्स असतात, त्याचे वेगवेगळी कारणं असतात आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं शरीर त्या पद्धतीचं बनलेलं असतं। आता आपण मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितले की आपण इतर अनेक गोष्टी बघतो, ऐकतो, मोबाईलचा वापर अनेक गोष्टींसाठी करतो, पण सेल्फ बेटरमेंटसाठी म्हणजे मी अजून बेटर कशी होईन किंवा त्याच्यासाठी मला काय चांगले प्रयत्न, पॉझिटिव्ह प्रयत्न करता येतील याच्यासाठीच्या गोष्टी आपण खूप कमी बघतो। हल्ली बॉडी शेमिंग हा प्रकार तुम्ही ऐकला असेल। बॉडी शेमिंग म्हणजे एखाद्याचं जे शरीर असेल समोरच्या व्यक्तीचं त्याच्याबद्दल काहीतरी टीका टिप्पणी करणे, म्हणजे तू जाड आहेस, तू बारीक आहेस, तू उंच आहेस, तू बुटका आहेस, तू काळा आहेस, तू खूपच गोरा आहेस, तुझे डोळे बारीक आहेत, तुझे डोळे मोठे आहेत, तुझं नाक मोठं आहे, तुझं नाक छोटं आहे, तुझे केस कुरळे आहेत, तुझे केस सरळ आहेत, तुझे केस छोटे आहेत, तुझे केस फारच लांब आहेत, तुझी बोटं अशी आहेत, तुझी नखं अशी आहेत, तुझे दात असे आहेत। कोणत्याही गोष्टीबाबत विनाकारण कसलीही गरज नसताना समोरच्यानं केलेली टीका टिप्पणी याला साध्या भाषेत आपण बॉडी शेमिंग म्हणतो। शेमिंग म्हणजे त्याला त्याची लाज वाटली पाहिजे, त्याला त्या गोष्टीची, त्याच्या स्वतःच्या शरीराची लाज वाटली पाहिजे, काहीतरी आपल्यात उणीव आहे हे जाणवलं पाहिजे, अशी काहीतरी कमेंट करणं ह्याला बॉडी शेमिंग म्हणतात। आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला वाईट बोलण्यासाठी इतकं छान ट्रेन केले की आपण त्याच्यामध्ये काही फिल्टर नाही लावत, तोच प्रकार बॉडी शेमिंग मध्ये होतो। आता तुमच्यातल्या किती जणांना किंवा कुणालाही आपल्याला असं वाटतं की आपण जे समोरच्या व्यक्तीला सांगतो की तू जाड झालेस, त्या व्यक्तीला ते माहीत नसेल का? ती व्यक्ती स्वतःला रोज 2-3 वेळा आरशात बघतीये, ती स्वतः जेव्हा कपडे घालतीये, तिचे कपडे टाईट होत आहेत, लूज होत आहेत, तिचा स्किनचा कलर कसा आहे, तिचे डोळे कसे आहेत किंवा त्याची उंची कशी आहे, त्याचा बिल्ड कसा आहे, त्याचे केस कसे आहेत, ही ती व्यक्ती स्वतः बघत नसेल का? डेफिनेटली ती व्यक्ती ते बघतीये। ती त्याच्यावर काही करत नसेल का? आपल्याला ते माहीत नाही। तिची काही मेडिकल कंडिशन असेल का की ज्याच्यामुळं तिच्या अशा काहीतरी शरीरामध्ये बदल झालेत, हे आपल्याला माहीत असतं का? ते आपल्याला माहीत नसतं। ती काही स्ट्रेसमध्ये आहे, तो काही एन्झायटीमध्ये आहे, काही घरामध्ये खूप मोठे इश्यूज चालू आहेत की ज्याच्यामुळं तिच्या शरीराची अशी अवस्था झाली, हे आपल्याला माहीत असतं का? आपल्याला त्याच्या शरीराची किंवा तिच्या शरीराची अशी ठेवण का आहे, एखादा बॉडी पार्ट असा का आहे किंवा एकूणच ती व्यक्ती अशी का दिसतीये याच्याबद्दल यत्किंचितही काहीही माहीत नसताना आपण पटकन एक शेरा मारतो आणि पुढे निघून जातो। आपल्याला असं करण्याची काही गरज नाही। एक बॅम्बी म्हणून जुना पिक्चर आहे, तुम्ही बघितलं असेल, छोटा हरणाचं पिल्लू असतं बॅम्बी, आणि त्याच्यामध्ये तो खूप सुंदर डायलॉग आहे। त्याच्यामध्ये एक ससा आहे आणि तो त्या बॅम्बीला म्हणतो की ह्याला नीट चालता नाही का येत, तर त्या सशाची आई त्याला म्हणती, जर तुला काही चांगलं बोलता येत नसेल तर तू काहीच बोलू नकोस। मग ते जे कार्टूनमध्ये सांगितलंय हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। आपल्याला समोरच्या व्यक्तीला जर कॉम्प्लिमेंट करता येत नसेल, आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल काही छान, तिच्यात जर काही छान आपल्याला दिसत नसेल, त्याच्यात काही छान दिसत नसेल, तर फक्त यू जस्ट गिव्ह स्माइल अँड मूव्ह ऑन। कारण तुम्हाला चांगलं बोलणं जमत नाहीये, तुम्हाला त्यांच्या सिच्युएशनबद्दल माहीत नाहीये आणि तुम्ही कमेंट करताय आणि तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा हर्ट करताय। आता या बॉडी शेमिंग मधून पुढं काय होतं, तर त्या व्यक्तीला जर आपण स्वतः कसे आहे हेच जर आवडायचं बंद झालं, स्वतःचं शरीर, स्वतःचा रंग, एखादा बॉडी पार्ट, कुठलीही गोष्ट असेल तो आवडायचा बंद झाली, तर त्या व्यक्तीला आपण जर स्वतःला स्वतः आवडत नसू, आपलं स्वतःवर प्रेम नसेल,
तर आपण जगावर प्रेम करू शकत नाही. आपण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, आडात नसेल तर कोहऱ्यामध्ये कुठून येणार. म्हणजे मलाच माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही, मी आनंदात नाही आहे, तर मी माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना प्रेम आनंद कुठून देणार. आणि मग ती व्यक्ती एका डार्क फेजमध्ये जायला लागते. डार्क फेज कुठलीही असू शकते. मग ती बाहेर न जाणं, घरामध्ये बसणं, कार्यक्रमाला न जाणं, मला काहीच चांगलं दिसत नाही ही सतत भावना येणं. आणि मग ह्या भावनेमधून मग पटकन मला आता काहीतरी करायला पाहिजे, पटकन मला काय करता येईल, मग मी स्किनचा कलर पटकन मला चेंज कसा करता येईल, किंवा माझं हेअर्सचं पॅटर्न कसा पटकन चेंज करता येईल, किंवा माझा बॉडीचा जो शेप आहे जो जाडचा बारीक पटकन मला कसा करता येईल, ह्या पटकनच्या मागे लागतात. कारण का, एकतर ते सतत ह्या बोलण्यामुळं एक प्रकारच्या अँझायटी आणि डिप्रेशनमध्ये असतात आणि सतत लोक त्यांना तेच तेच सांगत असतात. आणि अशा वेळी जर ती व्यक्ती स्वतः कॉन्फिडंट नसेल, ती स्वतःच्या बॉडीमध्ये जर कम्फर्टेबल नसेल, तर ती व्यक्ती अशा पटकन कुठल्या तरी फिक्सिंगच्या मागे लागते. आणि तीच गोष्ट ह्या स्त्रीच्या बाबतीत झाली असावी, कारण मलाही तिचं बॅकग्राऊंड माहीत नाही आहे. आणि लायपोसक्शन सारख्या सर्जरीज असतात किंवा अजून अनेक सर्जरी आहेत की ज्याच्यामध्ये फॅट रिमूव्हल केलं जातं. तर अशा सर्जरी करायसाठी ती स्त्री गेली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं कॉम्प्लिकेशन झाले आणि ती स्त्री आता जिवंत राहण्यासाठी धडपडत आहे. मग आपल्याला जिवंत राहणं महत्वाचं आहे का आपण कसं दिसतोय हे महत्वाचं आहे, हे आपण ठरवायला पाहिजे. तर याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स असतात, तर ते फॅक्टर्स बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे बॉडी शेमिंग ही सिरीज मी आजपासून सुरू करतेय की ज्याच्यामध्ये आजचा आपला लेसन आहे की समोरच्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला काही वाईट दिसत असेल तर ते तुमच्या मनात ठेवा आणि फक्त स्माइल द्या. आणि काही चांगलं बोलायला जमत नसेल तर फक्त स्माइल देऊन यू जस्ट मूव्ह ऑन. कारण त्या व्यक्तीला पक्क माहिती आहे ती कशी दिसतीये, मे बी ती आणि किंवा तो त्याच्यासाठी प्रयत्नही करत असतील. तुम्हाला त्यांना इन्स्पायर करायचं नसेल तर निदान डिप्रेस तरी करू नका. तर आजपासून आपण बॉडी शेमिंगबद्दल खूप डिटेलमध्ये बोलणार आहे. दिस वॉज ऑल अबाउट टुडे. तोपर्यंत काळजी घ्या, आपण काय बोलतो याच्याकडे लक्ष ठेवा आणि समोरच्याला आनंदात ठेवता येत नसेल तर निदान डिप्रेस तरी करू नका. ठीक आहे, बाय.